श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. 22 सप्टेंबर 2025 सोमवारी आपण सर्वजण आपल्या घरामध्ये घटस्थापनाही करणार आहोत. या दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीमध्ये आपण आपापल्या परंपरेनुसार देवी मातेची सेवा करत असतो. देवी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण आपल्या यथाशक्तीने देवी मातेची पूजा सेवा या नवरात्रीच्या काळामध्ये करत असतो. या काळामध्ये आपण आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे दुर्गा देवीच्या स्तोत्रांचा मंत्रांचा जप करत असतो. तसंच दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा आपण या काळामध्ये करत असतो. दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं हे देवी मातेची अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते आणि म्हणूनच ज्यांना कोणाला दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं शक्य होईल त्यांनी या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ हे अवश्य करावेत. दुर्गा सप्तशतीचे पाठ करताना कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, कोणत्या अटी लक्षात घेऊन आपल्याला सप्तशतीचे पाठ करायचे आहेत आणि हा पाठ आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल आणि तुमची जर सप्तशती या ग्रंथाचे पाठ करण्याची इच्छा असेल या नवरात्रीमध्ये तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सप्तशतीचे पाठ तुम्ही या नवरात्रीमध्ये अवश्य करा. दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये अनेक प्रभावी स्तोत्र आहे, जसं की किलक स्तोत्र, अर्गला स्तोत्र आणि देवी कवच. त्याचप्रमाणे देवी मातेचे सिद्धकुंजिका हे स्तोत्रसुद्धा अतिशय प्रभावी आहे. सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केल्याशिवाय दुर्गा सप्तशतीचा पाठ हा पूर्ण होत नाही. सिद्धकुंजिका स्तोत्र पठण केल्याशिवाय दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे फळ हे आपल्याला मिळत नाही, असं या स्तोत्राचं विलक्षण महत्त्व आहे. आणि जर तुम्हाला वेळेअभावी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे नवरात्रीमध्ये पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ या नवरात्रीमध्ये करायचे आहेत. तुम्ही जर जॉब करत असाल किंवा काही कारणास्तव तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ हे करायला शक्य नसेल तर मग अशा वेळेस तुम्ही या नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ करा. सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ केल्यामुळे तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचे पुण्यफळ मिळेल. आपल्या जीवनातील सर्व संकट, अडचणी, दुःख दूर करणारं आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणारं असं हे रहस्यमयी चमत्कारिक स्तोत्र आहे. आणि म्हणून तुम्हाला नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ करायला शक्य नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ या नवरात्रीमध्ये करा. म्हणजे तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी दूर होतील, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती सांगणार आहे की या नवरात्रीत सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ आपल्याला कसे करायचे आहेत. संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता हे पाठ आपल्याला कसे करायचे आहेत, किती पाठ करायचे आहेत आणि हे पाठ करत असताना आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत, याची पूजा मांडणी कशी करायची आणि याचं उद्यापन हे आपल्याला कसं करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री दुर्गा देव्याय नमः लिहायला विसरू नका. सिद्धकुंजिका स्तोत्राच्या पठणामुळे दुर्गा सप्तशतीचे पूर्ण फळ मिळते, ज्यामुळे सर्व रोग, संकट, शत्रूंचा नाश होतो आणि आर्थिक लाभ हा आपल्याला होतो. हे स्तोत्र रोगमुक्ती, धनलाभ, सुखी वैवाहिक जीवन आणि वास्तुदोष निवारणासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नवरात्रात किंवा इतर कोणत्याही दिवशी नियमितपणे हे स्तोत्र पठण केल्याने आपल्याला यश, सुख, समृद्धी प्राप्त होत असते. भगवान शिवशंकरांनी स्वतः पार्वती मातेला या स्तोत्राचा महिमा सांगितला होता. आपल्या आयुष्यातील कोणतीही समस्या असेल, मग तुम्ही खूप कर्जबाजारी झाला असाल किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल किंवा करिअरबद्दल किंवा त्यांच्या विवाहासंबंधित काही समस्या असतील, त्यांच्या नोकरीबद्दल किंवा व्यवसायाबद्दल काही समस्या असतील किंवा विवाहित दाम्पत्यांना संतती होत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत आजारपण असेल, तुमच्या घरात भांडणं, वादविवाद, कलह ही विनाकारण होत असतील, विवाहयोग्य मुलामुलींचा विवाह जुळत नसेल, तुमच्या घराची प्रगती खुंटली आहे असं तुम्हाला वाटत असेल, तुमच्या घराला कोणाची नजर लागली आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तसंच तुमच्या घरामध्ये खूप पैसा आहे पण सुखशांतीचा अभाव असेल, तर मग तुम्ही नवरात्रीमध्ये तुमच्या यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी सिद्धकुंजिका या स्तोत्राचं पठण करा. नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करणं हे अत्यंत महत्त्वकारक मानलं जातं, कारण या नवरात्रीच्या काळामध्ये देवी तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं. आणि अशा या काळामध्ये आपण जर देवी मातेची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा जर केली तर त्यामुळे तितक्या जास्त पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. देवी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या देवी मातेच्या कृपेने दूर होतात.
जर तुम्ही नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तरीसुद्धा जर तुम्हाला सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता। आणि या स्तोत्राचे पाठ कोणीही करू शकतं, स्त्री किंवा पुरुष कोणीही या स्तोत्राचे पठण करू शकतो। नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त करू शकतात किंवा संकल्प न करतासुद्धा तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल। दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही या स्तोत्राचे पाठ करा। आणि जरी तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असाल तर त्या सेवेसोबत तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा। नवरात्रीमध्ये आपण सिद्धकुंजिका स्तोत्राचे किती पाठ करू शकतो तर आपण नवरात्रीमध्ये या स्तोत्राचे 1, 3, 5, 7, 9, 11 ह्याप्रमाणे रोज पाठ करू शकतो। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही रोज या स्तोत्राचे 1, 3, 5, 7, 9 किंवा 11 पाठ हे या नवरात्रीमध्ये करू शकतात। हे सिद्धकुंजिका स्तोत्र खूपच छोटं आहे। या स्तोत्राचा एक पाठ करायला फार तर तुम्हाला 5 मिनिट लागतील। त्यामुळे तुम्ही या स्तोत्राचे 11 पाठ हे तर नक्कीच एका दिवसाला करू शकतात। आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे स्तोत्र दिलेलं आहे, तिथे बघून तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकतात। सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही या नवरात्रीमध्ये 1 वेळा पठण केल्याने तुमचा सिद्धकुंजिका स्तोत्राचा एक पाठ हा पूर्ण होईल। या पद्धतीने तुम्ही रोज तुम्हाला 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा किंवा 9 वेळा जर हे स्तोत्र पठण करता येत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही पठण केलं तर तितके पाठ हे तुमचे या स्तोत्राचे पूर्ण होतील। नवरात्रीच्या या काळामध्ये रोज जर हे स्तोत्र तुम्ही 9 वेळा पठण केलं तर तुमचे 9 पाठ हे पूर्ण होतील किंवा रोज 11 वेळा पठण केलं तर तुमचे 11 पाठ हे पूर्ण होतील। तर या नवरात्रीमध्ये आपल्याला अशा पद्धतीनं सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ करायचे आहेत। आणि ही सेवा सुरू असताना जर महिलांना मध्येच मासिक धर्म आला तर तुम्ही तेवढे दिवस सोडून द्यायचे आहे आणि मासिक धर्माचे दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुढे ही सेवा सुरू करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा अगदी मनोभावे करायची आहे। आणि या स्तोत्राच्या पठणासोबतच आपल्याला देवी मातेचा नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै हा जो देवी मातेचा नवारणव मंत्र आहे तर याची सुद्धा एक माळ जप आपल्याला रोज या पठणासोबत या स्तोत्राच्या पठणासोबत करायची आहे। सिद्धकुंजिका स्तोत्राचं महत्त्व शिवशंकरांनी पार्वती मातेला सांगितलं होतं की हे एक अत्यंत रहस्यमयी आणि दुर्लभ असं स्तोत्र आहे। भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं स्तोत्र आहे आणि दुर्गा सप्तशती पाठाचं पुण्यफळ देणारं स्तोत्र आहे। आणि भगवान शिवशंकरांनी सांगितल्यानुसारच पार्वती मातेने या स्तोत्राचं पठण केलं होतं। नवरात्रीमध्ये ज्या वेळेस देवी तत्व, शक्ती तत्व हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं तर अशा वेळेस या स्तोत्राचं पठण आपण हे नक्की करावं। अशा काळामध्ये आपण या स्तोत्राचं पठण केल्यामुळे या जागृत झालेल्या देवी मातेच्या शक्तिरूपाच्या लहरी या आपल्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते। आणि म्हणूनच या काळामध्ये आपण देवी मातेची सेवा ही आपल्याकडनं शक्य होईल तितकी जास्त करायची आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठसुद्धा करायचे आहेत। नवरात्रीच्या या काळात सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष हा दूर होतो, तसंच आपल्या कुंडलीतील ग्रहदोषसुद्धा यामुळे दूर होतात, तसंच आपली शत्रुपीडा ही सुद्धा दूर होते। नोकरी व्यवसायामध्ये येत असलेल्या अडचणी दूर होतात, विवाहयोग्य मुलामुलींचा विवाह जुळून येण्यास मदत होते। नवरात्रीच्या या काळात जी व्यक्ती या स्तोत्राचे अगदी मनोभावे पठण करते तर अशा व्यक्तीला बाहेरच्या बाधेची भीतीही कधीच राहत नाही। उत्तम आयुरारोग्याची प्राप्ती अशा व्यक्तीला होते। आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये अगदी मनोभावे या स्तोत्राचं पठण करा। संकल्पयुक्त तुम्ही जर ही सेवा केली तर यामुळे देवी माता तुमचा स्वतः रक्षण करेल, प्रत्येक संकटातून तुम्हाला स्वतः बाहेर काढेल। संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग देवी माता स्वतः आपल्याला दाखवेल। तर आता आपल्याला या स्तोत्राचे पाठ करत असताना कोणते नियम पाळायचे आहेत तर आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करत असताना जे महत्त्वाचे नियम पाळतो तर तेच नियमसुद्धा आपल्याला इथे पाळायचे आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं आहे आणि मांसाहार हा आपल्याला कडकडीत बंद ठेवायचा आहे। आणि रात्री झोपताना शक्यतोवर गादीवर न झोपता खाली जमिनीवर घोंगडी किंवा चटई टाकून आपल्याला झोपायचं आहे। कोणाचंही वाईट व्हावं या हेतूने किंवा कोणाला त्रास होईल या हेतूने आपल्याला या स्तोत्राचं पठण हे चुकूनही करायचं नाही आहे, कारण अशा चुकीच्या हेतूने जर तुम्ही या स्तोत्राचं पठण कराल, या स्तोत्राचे पाठ कराल तर त्याचा उलट वाईट परिणाम हा तुमच्यावरच होत असतो। आणि म्हणून कुठल्याही वाईट हेतूने तुम्ही हे स्तोत्र पठण करू नका। परान्न हे आपल्याला या काळामध्ये बंद ठेवायचं आहे। तुमच्याकडे घटस्थापना असेल किंवा नसेल, अखंड दिवा असेल किंवा नसेल,
तरीसुद्धा तुम्ही सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ या नवरात्रीमध्ये करू शकतात. आणि हे पाठ आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून किंवा तुम्ही घटस्थापना केली असेल तर त्या घटांसमोर बसूनच तुम्हाला या स्तोत्राचे पाठ करायचे आहेत. आणि जर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त केली तर तुम्हाला त्याचे लवकर फळ मिळेल. आणि म्हणूनच तुम्ही ही संकल्पयुक्त सेवा करा. पण जर तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्हाला जितके जमतील तितके जास्त पाठ या स्तोत्राचे या नवरात्रीमध्ये अवश्य करा. या स्तोत्राचं पठण करत असताना तुम्हाला उपवास करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकतात. तुम्हाला जर उपवास करणं झेपत असेल तर तुम्ही करू शकतात. नाहीतर तुम्ही उपवास नाही केलेत तरीसुद्धा चालतील. आणि या स्तोत्राचे पाठ आपण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतो. पण काही विशिष्ट वेळेमध्ये या स्तोत्राचं पठण करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं जातं. आणि ती वेळ आहे ती म्हणजे पहाटेची वेळ. आणि दुसरी वेळ आहे ती म्हणजे सूर्यास्ताची वेळ म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपासून तर 6:30-7 वाजेपर्यंत. आणि तिसरी वेळ आहे ती म्हणजे रात्री 9 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत. या काळामध्ये या स्तोत्राचं पठण करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. ज्यांना कोणाला या काळामध्ये पठण करणं शक्य होत असेल तर या काळामध्ये त्यांनी ते अवश्य करावं. नाहीतर तुम्ही दिवसभरामध्ये ज्या वेळेला तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये या स्तोत्राचे पाठ करू शकतात. महिलांनी या स्तोत्राचे पाठ करत असताना कपाळाला कुंकू लावायचं आहे, हातामध्ये 2-2 काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि साडी नेसायची आहे. काळ्या रंगाचे कपडे घालून आपल्याला हे पाठ चुकूनही करायचे नाही आहेत. साडी घालणं शक्य नसेल तर तुम्ही पंजाबी ड्रेस घालून हे पाठ करू शकतात. पण साडी घातल्यानंतर तुम्हाला डोक्यावर पदर घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही ड्रेस घातला असेल तर तुम्हाला तुमच्या डोक्यावर ओढणी घेऊनच या स्तोत्राचे पठण करायचे आहे. या सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ हे आपल्याला कसे करायचे आहेत तर या सेवेचा संकल्प हा तुम्हाला पहिल्या दिवशी घ्यायचा आहे. ज्या दिवशी तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर त्या दिवशी तुम्हाला सेवेचा संकल्प घ्यायचा आहे. आणि यासाठी आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पळीवर पाणी घ्यायचं आहे, हळद, कुंकू, अक्षदा, फूल घ्यायचं आहे. आणि मनोमन आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचं, दुर्गा देवीचं स्मरण करायचं आहे. तुमची जी इच्छा असेल, ज्यासाठी तुम्ही सिद्धकुंजिका या स्तोत्राचे पाठ करत असाल तर ती इच्छा, मनोकामना तुम्हाला देवी मातेला बोलून दाखवायची आहे. आणि तुम्ही किती पाठ रोज करणार आहात हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. किंवा मग देवी मातेची सेवा म्हणून मी नवरात्रीमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचे यथाशक्ती पठण करणार आहे आणि ही सेवा तू माझ्याकडनं पूर्ण करून घे, अशी आपल्याला देवी आईला विनंती करायची आहे. आणि आपल्या हातातलं पाणी हे आपण तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे. संकल्प करताना यथाशक्ती हा शब्द आपल्याला यासाठी वापरायचा आहे की आपल्याला जर माहीत नसेल की नवरात्रीमध्ये आपण या स्तोत्राचे किती पाठ हे करू शकू, किती पाठ हे आपल्याकडनं या नवरात्रीमध्ये होणार आहेत हे आपल्याला माहीत नसेल तर आपण यथाशक्ती हा शब्द इथे वापरायचा आहे. आणि संकल्प करतानासुद्धा आपल्याला आसनावरच बसायचं आहे. आणि याप्रमाणे संकल्प करून झाल्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. खूप मोठ्याने पण नाही आणि खूप हळू पण नाही. आपल्याला ऐकू येईल इतक्या आवाजामध्ये आपण या स्तोत्राचं पठण करायचं आहे. ओढून ताणून सेवा न करता आपल्याला मनोभावे ही सेवा करायची आहे. तुमची कुठलीही समस्या असेल तर ती समस्या दूर होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त किंवा संकल्प न करता देवी आईला विनंती करून ही सेवा करायची आहे. नवरात्रीमध्ये घटस्थापनेपासून ते नवमीपर्यंत या काळामध्ये आपल्याला जितके जास्त पाठ करता येतील तितके जास्त पाठ आपल्याला या स्तोत्राचे करायचे आहेत. आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला या सेवेचं उद्यापन करायचं आहे. आणि या दिवशी पूर्णावरणाचा नैवेद्य करायचा आहे आणि तो देवीला दाखवायचा आहे. देवी मातेची आरती करायची आहे. आणि जर शक्य असेल तर एखाद्या सवाष्ण स्त्रीला आपण जेवणासाठी बोलवायचं आहे, तिची ओटी भरायची आहे. किंवा नुसतंच सवाष्ण्याची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने या स्तोत्राचे आपल्याला उद्यापन करायचे आहे. या पद्धतीने तुम्ही जेव्हा सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ नवरात्रीमध्ये कराल तेव्हा देवी आई तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल. तुमच्या सर्व समस्या, संकट, अडचणी नक्की देवी मातेच्या कृपेने दूर होतील. तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे की सिद्धकुंजिका या स्तोत्राचे आपल्याला नवरात्रीमध्ये पाठ हे कसे करायचे आहेत. त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा या स्तोत्राचे पाठ नवरात्रीत अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.